पुढे कशा धाबा बनणार आहे धावपलिकावर. यावेळेस फटका सुरेख आणि तिथे एक्स्ट्रा कव्हर मध्ये मधुर धुळे षटकार खेचताय. 6 धावा येत आहेत धावपलिकावर. अगदी आलेला हा षटकार तो मात्र वीरभद्र देवा उद्योग समूह साकूर मांडवे संघामध्ये धावांची भर घालतोय. परत मैदानामध्ये कसा चेंडू असणार आहे बशीर यांचा. फुलटॉस टाकला गेला आणि सरळ चेंडू मात्र गेला. लॉंग ऑफ रिजन मध्ये येणार आहे 4 धावा. तर दरम्यान या ठिकाणी आपण पाहत आहोत वार्ड क्रमांक 11 चे भावी नगरसेवक शहबाज अली बॅटिंग करत असताना मधुर आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस पहा एक जंगी आणि जी तंगी निर्माण झाली त्यावर मात्र हा जंगी आलेला षटकार आपल्याला पाहायला मिळत आहे. 6 धावा. धावांची तंगी मात्र इथे मिटवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. षटकार खेळताय मधुर धुळे. षटकाराच्या माध्यमातून 59 ही धावसंख्या आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. वीरभद्र देवा उद्योग समूह साकूर मांडवे या संद्र या पुढच्या सामन्यात खेळताना पाहायला मिळतील. परंतु इथे पहा मधुर धुळेचा किती दूर जाणारा हा मात्र एक मोठा षटकार आपल्याला पाहायला मिळणार आहे. 6 धावा. दरम्यान जे पाहिलेले आहेत हा पुढचा बॉल उडवला आणि पाहूया आसिफ खतीब आहे तिथे चेंडूवर येत आहेत. झेल टिपला परंतु हातातून सुटला आणि आला षटकार. या दरम्यान इथे पुन्हा एकदा फाईन लेग क्षेत्राची निवड परंतु इथे येणार आहे चौकार. 4 धावा. तर मधुर धुळेची एक अप्रतिम फलंदाजी आयडॉल खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडू आहे. हा पुढचा बॉल शॉर्ट पिच चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू उडवला. चेंडू जाईल सीमा रेषा पार. शेवटच्या चेंडूवरही अगदी आपण या ठिकाणी पाहत आहोत की अजून इथे एक चेंडू बाकी आहे आणि 4 धावा येत आहेत धावपलिकावर. बशीर यांचा पुढचा चेंडू मैदानात. यावेळेस पहा सुरेख चेंडू होता परंतु आपण जर पाहिलं तर तिथे चेंडू खेळला जाणार आहे बजरंग माळी बजरंग बाप्पा आणि इथे पहा बाप्पाच्या हातात सुट्टी नाही आहे. फलंदाज मधुर धुळे 44 धावांची एक